नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे संकष्टी चतुर्थी आणि या संकष्टी चतुर्थीला आज मी गणपती बाप्पांच्या मंदिरात गेले आहे आणि माझ्याकडे आज सकाळी अशा पद्धतीने छान अशी पूजा मी आज घरात केलेली आहे। तर खूप असं प्रसन्न वातावरण घरामध्ये झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे। फुलं वगैरे मी घातलेली आहेत देवाला। धूप दीप केल्यानंतर आज थोडा उठायला उशीरच झाला, कारण बाहेर ना खूपच जास्त पाऊस पडत आहे आणि त्यानंतर मग सकाळी त्यामुळे उठूच वाटत नव्हतं आज। पण आज संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे पूजा ही व्यवस्थित झाली पाहिजे। देव वगैरे घासून मी घेतले स्वच्छ करून आणि त्यानंतर आता पूजा केलेली आहे मी। बघू शकता किती छान अशी पूजा वाटत आहे। खरंच असं पूजा झाली ना की असं खूप मनाला प्रसन्नता वाटत असते आणि खूप घरामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं आनंदाचं चैतन्याचं वातावरण असतं। तर बघा तुम्ही किती छान असे देव माझे नटलेले आहेत। तर त्यानंतर आता मी सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर आता मी निघाली आहे बाप्पाच्या मंदिरामध्ये। तर बघू शकता किती छान असा तलावा भरलेला आहे, कारण सतत पाऊस इथे चालू आहे। तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मी मुंबईमध्ये राहते आणि हे आता मी गार्डनच्या इथून निघालेले आहे, ते म्हणजे बाप्पांच्या मंदिरामध्ये। या बाप्पांच्या मंदिरामध्ये अगदी खास असं वैशिष्ट्य म्हणजे इथे खूप चांगल्या चांगल्या इथे पूजा घडत असतात। म्हणजे जसं की गणेश जयंतीला इथे मोठी पूजा असते। परत या मंदिराची जेव्हा स्थापना झाली असते त्याचा वर्धापन दिन असतो तेव्हासुद्धा हे लोक ना खूप मोठं होम हवन पूजा अन्नदान वगैरे ठेवत असतात आणि खूप लोकांना पावणारा हा गणपती आहे आणि त्यामुळे या मंदिराची ना खूप प्रचिती आलेली आहे लोकांना, त्यामुळे हे मंदिर खूप फेमस झालेलं आहे आणि अगदी माझ्या घराच्या ना 5 मिनिटाच्या अंतरावरती सुद्धा हे मंदिर आहे, त्यामुळे मी हमेशा इथे जात असते। तर बघा आता स्कूलमधून मुलं वगैरे येत जात आहेत आणि स्कूल सुटायच्या टायमिंगला जरा जास्तच गर्दी असते, कारण की मुलांनासुद्धा मंदिरामध्ये लोक घेऊन जात असतात। तर बघा इथे हार वगैरे मंदिराच्या बाहेर आहेत आणि त्यानंतर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत आणि मंदिराच्या बाहेर इथे गणपती बाप्पांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत। कोणाला घ्यायच्या असतील तर ते तिथून घेऊन जातात। तर आता इथून आपण आज जाणार आहोत। आता मंदिरामध्ये शिबिरसुद्धा चालू होणार आहे, जसं की कोणतं म्हणजे डॉक्टरांचं शिबिर असतं हे, की त्याच्यात त्यांचे जे काही उपक्रम असतात किंवा त्यांचं जे काही असतं म्हणजे डोळेचा चेक करणं, BP चेक करणं किंवा अजून काही त्यांच्या स्कीम असतात, त्या इथे शिबिर लागलेलं आहे। तर चांगली सुविधा देखील मंदिरामध्ये ठेवलेली आहे। तर भरपूर लोक नाव देत आहेत त्या शिबिरामध्ये। तर आता आपण पायऱ्या चढून वरती जायचं आहे आणि बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे। आता सध्या तरी गर्दी नाही आहे, पण हळूहळू आता गर्दी वाढायला लागेल। तर बघा मी जरा मोबाईल व्यवस्थित पकडू शकले नाही, कारण हातामध्ये खूप सामान होतं आणि असं जस्ट करायचा म्हणून हा व्हिडिओ मी केलेला आहे, कारण मला बाप्पांचं दर्शन तुम्हा सर्वांना घडवून द्यायचं होतं म्हणून। आणि त्यानंतर बघा बाहेर आता मोठा पाऊससुद्धा यायला लागला। आपण मंदिरात पोहोचलो आणि पाऊस चालू झाला। तर आता मंदिरामध्ये हळूहळू लाईन वाढायला लागलेली आहे। सगळे लोक येत आहेत, लाईनीला उभे राहिलेले आहेत। तर आता चला आतमध्ये जाऊया आपण आणि बघूया बाप्पाचं दर्शन घेऊया। आज बाप्पा कसे नटलेत, काय काय आज पुढे बघूया अजून। तर मित्रांनो, बाप्पांचं दर्शन करण्यासाठी थोडा वेळ लागत आहे, कारण की मंदिरामध्ये सगळे लोकांना अगदी व्यवस्थित दर्शन घ्यायचं असतं, त्यामुळे थोडासा आपल्यालासुद्धा त्यांना टाईम द्यावा लागेल, कारण की प्रत्येकालाच वाटत असतं की 2 मिनटं बाप्पाच्या समोर उभं राहून आपलं काय आहे ते बाप्पांना सांगावं, आपलं दुःख सांगावं किंवा आपल्या सुखाचं काय झालं असेल ते सांगावं। त्यामुळे आपण असं कोणाला नाही म्हणू शकत की चला पटपट आवरा म्हणून, की हा एकच दिवस असतो आणि त्याच दिवशी आपल्या बाप्पांना काहीतरी इच्छा वगैरे मागायची असते, कोणाचं खूप मोठं काम असतं ते पूर्ण व्हावं यासाठी बाप्पांकडे मागणं मागत असतात, साकडं घालत असतात। त्यामुळे आपण सुद्धा थोडंसं प्रत्येकाला त्याचा टाईम त्याला दिला पाहिजे। आता चला आता आपला नंबर येणार आहे आणि आता आपण आलेलो आहोत बाप्पाच्या पायाजवळ। तर बघा किती सुरेख अशी बाप्पाची मूर्ती आहे आणि किती छान बाप्पा नटलेले आहेत। आजच्या दिवशी गणपतीला नारळ, दुर्वा आणि फुलं, जास्वंदाचं फूल वाहणं हे खूप शुभ मानलं जातं आणि त्यामुळेच बाप्पांची मनोकामनाही पूर्ण केली जाते। तर अशा पद्धतीने बाप्पांचं दर्शन घेतलं। त्यानंतर मी गणपतीच्या मंदिरातून डायरेक्ट मी गणेशाच्या मंदिरामध्ये गेलेले आहे। तर इथे सुद्धा आज खूप मोठ्या प्रमाणात पूजा मोठी चालली होती, कारण खूप लेडीज लोक इथे आले होते, कारण आज भगवान भोलेनाथांचा सुद्धा सोमवार असल्यामुळे ते दुधाने त्यांना अभिषेक असेल
सगळी अगदी व्यवस्थित इथं पूजापाठ चालले होते. त्यामुळे इथे सुद्धा मंदिरामध्ये खूप छान आणि प्रसन्न वातावरण झालेलं होतं. कारण संकष्टी आहे, भगवान गणपतीचे पिता आहेत भगवान भोलेनाथ, आणि त्यामुळे या सगळ्यांमध्ये कुठेतरी आपल्याला भगवान भोलेनाथांचं दर्शनसुद्धा चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. अगदी मन प्रसन्न, मन भरून येईल असं त्यांचं दर्शन झालेलं आहे. आणि कारण की आज सोमवार, आता श्रावण चालू होणार आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे सगळ्यांच्याच आता नजरा लागलेल्या आहेत. त्यामुळे भगवान भोलेनाथांच्याकडे, कारण की आता श्रावणामध्ये जर त्यांची नितांत भक्ती, त्यांना प्रेम दिलं, त्यांची पूजापाठ केली तर आपलं जीवन हे सुख समृद्धीने भरून जातं. अगदी वर्षभर आपल्याला कशाची कमी पडणार नाही, एवढं पुण्य आपल्याला मिळत असतं. त्यामुळे भोलेनाथांवरती तर त्यांची कृपा पाहिजे असेल तर त्यांना असा दुधाने अभिषेक असेल किंवा जे काही त्यांच्या पूजेमध्ये त्यांना आवडतं त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं हे पाहायला. तर मित्रांनो, दर्शन घेतलं, आता घरी निघालेलो आहे. खूप मोठा पाऊस आत्ताच येऊन गेलेला आहे आणि पावसाचं काय आहे ना, रोजच चालू आहे, मुसळधार पाऊस सतत पडत आहे. तर बघा मित्रांनो, पाणी साठलेलं आहे आणि चला, ओके, बाय.